चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाल घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय आणि टायटलमध्ये वाचलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर, की अखेर 31 मार्चपर्यंत आता किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर सर्वांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, की अखेर 31 मार्चपर्यंत आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर जाणून घेऊया, की अखेर 31 मार्चपर्यंत आता किती वाढू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300च्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 8 दिवसापूर्वी हा सोयाबीनचा भाव जो होता तो 4700 ते 5,000च्या दरम्यान होता. पण जेव्हापासून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालाय तेव्हापासून मात्र सातत्यानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारताना दिसत आहेत. याच्यामुळे काय झाले की देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे वाढायला लागले आहेत आणि याच्यामुळेच आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो सध्या वाढताना दिसतोय. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय, की इथून 31 मार्चपर्यंत आता काय होणार. इथून 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा दर. चला तर मग मागणी पुरवठ्याची ही स्थिती कशी राहू शकते आणि कशा पद्धतीने 31 मार्चपर्यंत सोयाबीनचे दर हे राहू शकतात हे आता आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो समजावून. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष आहे तो फार लवकर संपुष्टात येईल याचे काही चिन्ह संकेत दिसत नाहीत. जर इथून 31 मार्चपर्यंत हा संघर्ष सुरू राहिला तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे कच्च्या तेलाचे दर आहेत ते तब्बल $150 प्रति बॅरेलपर्यंत पोहोचताना दिसतील, जे दर आजच्या कंडिशनला $100 प्रति बॅरेल क्रॉस झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर कच्च्या तेलाचे बाजारभाव हे एवढ्या प्रमाणात वाढले तर याच्यामुळे काय होणार आहे की आपोआप खाद्यतेलाचे भाव हे वाढायला लागतील. खाद्यतेलाचे भाव वाढायला लागले की याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या दरावरती होईल. शिवाय आपल्याला माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन कमी आहे. यामुळे इथून 31 मार्चपर्यंत दिवसागणिक मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही आपल्यासाठी अडचणीची होणार आहे. म्हणजे मागणी पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे. ज्या काही असणाऱ्या संपूर्ण बातम्या आहेत त्या पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला इथून 31 मार्चपर्यंत सोयाबीनच्या दरात 300 ते 500ची तेजी येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला सामान्यतः 5,300 ते 5,800च्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही कधी व कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर माझं मत आहे की 31 मार्चपर्यंत कधीही सोयाबीनचा भाव 5,500च्या वर गेला की तिथं आपण सर्वांनी आपल्यापाशी असणारं 50% सोयाबीन विकावं आणि 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरलं तर हरकत नाही, ज्यामुळं भाव वाढला तर फायदा होईल. परंतु मी सांगतोय तुम्हाला या ठिकाणी की अमेरिका इराण संघर्ष हा जसा सुरू झालाय तसा एखाद दिवशी अचानक बंद सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं सोयाबीनचे भाव तिथं 300 ते 500 अचानक घसरू शकतात. आता हे कधी होणार कुणीही सांगू शकत नाही. म्हणून आपण टांगती तलवार आपल्यावरती नका ठेवू आणि 5,500च्या वर गेले की सोयाबीनची विक्री तिथं 2 टप्प्यात तेजीमध्ये करून टाका, ज्यामुळं आपल्या मागं असणारं टेन्शन हलकं होऊन जाईल.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपल्यासाठी शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आभार.